सलामीची जोडी आपण पाहू शकता. स्ट्राईकवर करण, नॉन स्ट्राईकवर विवेक आणि पिवनचं पहिलं षटक घेऊन येतोय. पहिलं षटक्षण करताना आय स्मृती संघाकडून राहुल तांडेल. मिड विकेट आणि लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेलगत पाहू शकता. पहिला चेंडू करणसाठी चांगला फटका खेळून काढलेला आहे. तिथं प्रणित चेंडू खाली चुकी करत नाही आणि एक चांगला झेल पकडतोय आणि गोल्डन डकचा शिकार होतोय. तो म्हणजे करण कुठलंही खातं न खोलता बाद होतोय. ज्याच्याकडून अपेक्षा होती तो करण गोल्डन डकचा शिकार होऊन स्वस्तामध्ये परतताना पाहायला मिळाला. पहिला गडी बाद होतो शून्यावर, खातंही न खोलता पहिला गडी तंबूच्या रस्त्याकडे. करण याची जागा बंद करण्याचे नवीन फलंदाज समीर. समीर स्ट्राईकवर आपण पाहू शकता. राहुल याच्या माऱ्यासमोर चांगली गोलंदाजी राहुल यांनी. पुन्हा एकदा हवेत खेळलेला चेंडू, हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडताना आणि चांगला झेल. लगातारचा दुसरा गडी बाद होतोय समीर याच्या रूपाने. पहिला गडी पाहिला तर करण याच्या रूपाने लॉंग ऑफच्या इथे चांगला झेल बंटी याच्याकडून पाहायला मिळाला आणि आता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडून समीर याला परतीचा रस्ता दाखवताना पाहायला मिळतोय. राहुल चांगली गोलंदाजी, 2 षटकांचा सामना, त्याच्यामुळे कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. तो म्हणजे गावदेवी संघाला अजय स्मृती संघाकडून. त्याची जागा बंद करण्यासाठी नवीन खेळाडू येतोय साई प्रसाद भोईर. साई हॅट्रिक चेंडू बघूया या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक आपल्या नावावर करतोय का राहुल. खेळून काढला चेंडू, तिथे शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण निखिल याच्याकडून पाहायला मिळालं. एका धावे समाधान, स्वतःच खातं खोल आणि संघाच्या धावसंख्येला श्री गणेशा करतोय 1-ने. खूपच मागे टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा, अवंत चेंडूचा 1+1 अशा 2 धावसंख्या मिळतील संघाला आणि संघाच्या याच्या मदतीने संघ पोहोचतो 3 वर. 2 षटकांचा सामना म्हटलं तर कमीत कमी 25+ धावसंख्या आवश्यकता आहे जर समोरच्या संघाला आपल्याला टफ फाईट द्यायची असेल तर. आणि चांगला फटका इथे पाहायला मिळाला साई प्रसाद याच्या बॅट मधून. कव्हर पॉइंटच्या डोक्याच्या वरून 4 धावांसाठी कित्येक वर्षांनी हा खेळाडू मैदानात उतरलाय आणि आता आवश्यक असताना चांगली फलंदाजी म्हणजे पहिला चेंडू शौकार पाहायला मिळाला आहे. अशा प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता असेल ती म्हणजे संघाला, कारण 2 षटकांचा सामना. चांगली फलंदाजी, आल्या चौकार पाहायला मिळाला. पुढील चेंडू राहुल याचा पुन्हा एकदा खेळून काढलाय. तिथे बंटी चेंडू मागे, एक धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. साई थोडा संत गतीने धावला आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढ होते. धावसंख्या पोहोचते 8 वर. धावसंख्या 8. पहिलं षटक प्रगतीवर असताना चालू असताना आणि हवेत केलेला चेंडू खाली स्वप्नील चुकी करत नाही. तेही ताकद कमी पडली, एलिव्हेशनची कमतरता, फुटवर्कचा वापर नव्हता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि एक साधा सोपा झेल मिड विकेटच्या दिशेने पाहायला मिळाला. तो म्हणजे स्वप्नील याच्याकडून आणि तिसरा हादरा बसतोय तो म्हणजे विवेक सर यांच्या रूपाने आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहू शकता सरपंच. मला वाटतंय ओमकारची कमतरता भासते गावदेवी संघाला. ओमकार स्क्वॉड मध्ये दिसत नाही.
कारण मागील सामन्यात त्यांनी धुवाधार फलंदाजी करून मॅन ऑफ द मॅचचा ठरला होता, मानकरी ठरला होता. तो ओंकार स्क्वॉड मध्ये दिसत नाही, त्याची कमतरता भासते इथे ते गावदेवी संघाला. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना फक्त आणि फक्त 8 अशी अवस्था गावदेवी संघाची. पुढील षटक घेऊन येतोय साई. पायाचा वेध घेतलाय, निर्धाव चेंडू निघतोय. कमीत कमी 2 तरी मोठे फटके मारावे लागतील, म्हणजे 20+ तरी धावसंख्या जमवावी लागतील त्या म्हणजे साई आणि सरपंच यांना. पहिला चेंडू तर निर्धाव काढलाय, चांगली गोलंदाजी साई याची. साई टू साई, साई साई प्रसाद पहिला चेंडू खेळून काढलाय, तिथे एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण माघारी परतवायला लागलं ते साईला. आता स्ट्राईक करतोय सरपंच, याच्याकडे ही ताकद आहे. खेळून काढलाय, एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय आणि फेकी गचाल, खराब फेकी पाहायला मिळाली आणि जिथे बाद झाला असता साई तिथे त्याला जीवदान मिळालं. या दोनच्या मध्येने संघ पोहोचला. आणि हा षटकार मी म्हटलं सरपंच परेल याच्यात ती ताकद आहे षटकार चौकार मारण्याची आणि तेच तिथे पाहायला मिळालं. मागच्या चेंडूवर बंटी याच्याकडून आलस पाहायला मिळाला क्षेत्ररक्षण करताना, त्याचाच फायदा परेल याने उचलला आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आला आणि दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. थोडासा अन्नवारी करताना टार्गेट धावसंख्येला आकार येताना इथे पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा त्याच गतीचा त्याच प्रकारचा चेंडू पण बॅटवर काय व्यवस्थित आला नाही. एक धाव पूर्ण, फक्त एका धावे समाधान मानावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर करतो साई. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि शेवटचा अंतिम निर्वाणीचा टार्गेट सेट करणारा चेंडू फेस करेल तो म्हणजे साई. याच्यानंतर होणारा सामना सुरेंद्र स्मृती विरुद्ध वावला, तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 20 आणि 21 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे अजय स्मृती किल्लारी संघापुढे. चला लवकर या, सलामीची जोडी पाठव लगेच साई. आणि सुरेंद्र स्मृती आणि वावला ग्रुप आपले कर्णधार पाठवा नाणेफेकीसाठी. हर्षल चल लवकर, नाही तर फायनल 3 बॉलांची खेळवायला लागल, नाही तर नाणेफेकी दखनीन होतं तशी. टॉस उरवाची न जिंकला.
चला क्षेत्ररक्षण लावा गावदेवी संघ. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. धाव संख्या 20, 21 जिंकायला. चेंडू घ्या. नाण्यापैकी करून घ्या. आम्या टॉस सोडून घे. नाना घ्या. इथे नाणेफेक होत आहे सुरेंद्र स्मृती आणि वावला ग्रुप यांच्या दरम्यान. श्रीधर नाना यांच्या हस्ते. वावला ग्रुप संघाचा कर्णधार कॉल करतोय. हेड छापा आणि काटा आलेला आहे. सुरेंद्र स्मृती संघ जिंकलेला आहे. सामना फक्त 2 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची दोन्ही कर्णधारांनी. चला सलामीची जोडी आपण पाहू शकता. स्ट्राईकवर प्रणित तांडेल, नॉन स्ट्राईकला त्याच्या समवेत हर्षल म्हात्रे आणि गोलंदाजीसाठी एक अनुभवी खेळाडू गावदेवी संघाचा कित्येक वर्षाचा अनुभव मिस्टर समीर भोईर फायरमॅन. पहिला चेंडू स्क्वेअर लेग दिशेने पटकावला होता पण शॉर्ट स्क्वेअर लेगच्या जे 30 यार्ड सर्कलमध्ये चांगला झेल पाहायला मिळाला तिथल्या क्षेत्ररक्षकाकडून. कुठलीही चुकी नाही आणि गोल्डन डकचा शिकार होतोय तो म्हणजे प्रणित. याच प्रणितने झेल पकडून पहिल्या इनिंग मध्ये करणला गोल्डन डकचा शिकार बनवला होता. तोच प्रणित गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळतोय. प्रणित याची जागा बंद करण्यासाठी नवीन फलंदाज एक डावखोरी हाताचा फलंदाज आपण पाहू शकता. तो म्हणजे राहुल याला. पुढील चेंडू समीर याचा चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन मागे जातो यष्ट्यांच्या. कुठली धाव घेण्याचा प्रयत्न हर्षल करून दाखवण्यात आला होता पण राहुलने त्याला परत पाठवलं, माघारी पाठवलं. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात. मागच्या इनिंग मध्ये पाहिलं तर पहिले 2 चेंडू निर्धाव निघाले होते म्हणजे 2 गडी बाद झाले होते. तर इथे निर्धाव हे पहिला गडी बाद होता आणि निर्धाव निघतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. तिथं हवेत झेल होता मला वाटतंय पण करण अपयशी ठरला. झेल पकडण्यासाठी एक साधा सोपा झेल होता, मिळणं गरजेचं होतं. संघ सर्व गोलंदाजांना सुवर्ण संधी. जर हॅट्रिक घेत आहेत विकेट हॅट्रिक तर जितू भोईर याच्याकडून 2000 रुपये दिले जातील. चांगला चेंडू थोडासा दूर ठेवला हर्षल पासून आणि निर्धाव चेंडू निघतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी अनुभव पूर्णपणे आपला वापरताना इथं पाहायला मिळतोय. समीर कित्येक वर्ष गावदेवी संघासाठी आपलं योगदान आणि इथे चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तयार हर्षल याच्या समोर. पुढील चेंडू हर्षल पुन्हा एकदा पायावर चेंडू हातलतोय आणि पंचांकडे अपील पण बॅटला मला वाटतं स्पर्श झालेला आहे चेंडू. त्याच्यामुळे पंच दाखवताना की चेंडू बॅटला स्पर्श झालेला आहे आणि फेटाळून लावतात. चांगली गोलंदाजी. चांगली ब्लॉक हॉल चेंडू टाकला होता. बुंदा उत्तर नव्हता हर्षलकडे आणि धाव संख्या 1च्या मदतीने 2 वर. आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि धाव संख्या फक्त आणि फक्त 1 मिळेल आणि चांगली गोलंदाजी म्हणता येईल. समीर याची सरासरीची उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळालेली. फक्त आणि फक्त 3 धाव संख्या देत 1 गडी बाद केलेला आहे तो म्हणजे प्रणित सारखा एक मोठा हादरा सलामीवीर. आत्ता विजयासाठी पाहिलं तर
6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. म्हणजे 3 मोठे फटके मारावे लागतील, ते म्हणजे राहुल आणि हर्षल याला. आणि घाई करायचे गावदेवी संघ. अजून आपल्या सामने केलवायचे 3 सामने अजून बाकी आहेत आणि घड्याळात वाजलेत 6:28. म्हणजे अर्ध्या तासाचे आता आपल्याला 3 सामने केलवायचे आहेत. म्हणून सहकार्य करा. जर तुम्ही विजय झालात तर तुम्हाला अंधार आणि अजय स्मृती झाला तर त्यांना अंधार. म्हणजे तुम्हाला दोनगा नाही अंधाराला फेस जावे लागेल. त्याच्यामुळे घाई करायची आहे. नवीन गोलंदाज फिरकी गोलंदाज रोहित देवलेकर, ज्यांनी मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला कमबॅक करून दिलं होतं, बॅकफुटवर खेचलं होतं, ते म्हणजे अभिषेक स्मृती संघाला तोच रोहित. बघूया आज 18 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी येतोय राहुल याच्या समोर. एक डावखुरी हाताचा फलंदाज. पहिला चेंडू, चांगला चेंडू, तितका चांगला. बॅटची कडा घेतले फक्त आणि एकच धाव मिळेल. जवळ जाऊ नका सर्वजण क्षेत्ररक्षक. चांगली गोलंदाजी, 5 चेंडू 17 धावा. हर्षल मजार पूर्णपणे सलामीला गेला होता. अजूनही कुठला मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. त्याच्यावर आता अपेक्षा असतील अजय स्मृती संघाला. कारण प्रणित सलामीवीर सस्तामध्ये गोल्डन डकचा शिकार होऊन परतल्यानंतर दुसरा सलामीवीर क्रीजवर साबूत. हर्षल मात्रे, पहिला चेंडू लो फुटो चेंडू, त्याचा काही फायदा उचलता आला नाही. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, चांगली फेकी, पण तिथले चांगले रनिंग बिटवीन द विकेट. जरी कलेक्ट केलं असतं नॉन स्ट्राईक आणि स्ट्राईक कडे फेकलं असतं तर हर्षल खूपच मागे होता क्रीज पासून. बाय चान्स मध्ये बादी झाला असता. 4 मध्ये 15 ची आवश्यकता. म्हणजे 2 मोठे फटके हर्षल याला खेचावे लागतील. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला फटका तिथे पाहायला मिळते. तर क्षेत्ररक्षक सरपंच चुकी करणार नाही, कारण उत्तम दर्जाचा खेळाडू आहे सरपंच. आणि एक साधा सोपा झेल पकडतोय, चांगला झेल पकडतोय आणि हर्षल यालाही परतीचा रस्ता दाखवतोय. आता विजयासाठी 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. चला रोहित याला सोडण्याची संधी. या चेंडूवर जरी विकेट मिळवतोय तर जितू याच्याकडून तब्बल 2000 रुपये दिले जातील. चांगला चेंडू, चांगला चेंडू. स्वप्नील होता ज्याने मागच्या सामन्यात षटकार खेचून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. 2 धावसंख्या. आता विजयासाठी 2-13. म्हणजे दोन्ही षटकार लागले तरी एका धावेने पराभव होऊ शकतो. गोलंदाजीच्या चुकीवर अनुभव अवलंबून राहावं लागेल, ते म्हणजे अजय स्मृती संघाला. एखादी चुकी गोलंदाजाची. चांगला चांगला चेंडू, ब्लॉक ऑल चेंडू होता. चांगली क्षेत्ररक्षण आणि खराब फेकी. जय याची काही आवश्यकता नाही या फेकीची. आपली परफेक्ट फेटके असेल तर हे करणं गरजेचं आहे. 1 चेंडू 14 धावा. औपचारिकता बाकी. 1 चेंडू 14 धावा. क्षेत्ररक्षणात बदल. 1-14 1-12 आणि हा विकेट आणि विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक तो अजय स्मृती संघ. चला
स्टुडंट स्मृती संघ पटापट उतरा. अजून 3 सामने आहेत आपल्याला हे 3दा. सलामीची जोडी पाठवा अलंकार.